नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुनला काही झोप येत नसते रात्रीची आणि सकाळी तो लवकर उठलाय कारण सायली आश्रमात असते ना, त्यामुळे त्याला झोप येईना. तो आता सारखा सायलीला कॉल लावून बघत असतो, पण फोन लागत नसतो. शेवटी तो ठरवतो की तिकडे आश्रमात जायचं आणि सायलीला आता घेऊन यायचं. अर्जुनला सायलीची खूप आठवण येते. तो सायलीचा फोटो बघतच रात्री आता झोपून जातो. अर्ध्या रात्री उठलाय बर का मंडळी, आणि त्याला काही झोपी ना. सायली घरी नाहीये म्हणून शेवटी तो तिचा फोटो बघत झोपून जातो. असो आता इकडे अस्मिता वेबसाईटवर बाई चेक करतीये, त्या तिच्या बाळाला सांभाळण्यासाठी. आता तिला काही सापडे ना, एकही बाई सापडे ना. ती सोशल मीडियावर सर्च करत असते गोलूसाठी. एखादी बाई मिळाली सांभाळला तर बरं होईल म्हणून. तेवढ्यात अश्विन येतो बर का तिच्यासाठी कॉफी घेऊन आणि म्हणतो, हे घ्या, गरम गरम कॉफी घ्या अस्मिता ताई. अस्मिता म्हणते, अरे कॉफी आणलीस? अश्विन म्हणतो, हो ना. अगं काय झालं माहितीये का, बाहेर पाऊस पडतोय, काय करावं काही सुचेना. तुझ्या रूमकडे बघितलं, तुझा रूमचा लाईट चालू होता. विचार केला चला दोघांसाठी कॉफी आणूयात. कॉफी घे अस्मिता म्हणते. बरं झालं आणलीस कॉफी, मला गरजच होती कॉफीची. अश्विन म्हणतो, हा मला कसं कळलं पण काय अस्मिता ताई, एवढ्या उशिरापर्यंत ऑफिसच काम करावं लागतं का तुला? अस्मिता म्हणते, नाही अरे ऑफिसच काम नाही करत मी, स्मिथसाठी आपल्याला सांभाळणारी बाई शोधायची आहे ना, तेच काम करते. अश्विन म्हणतो, काय अस्मिता ताई, गोलूला सांभाळायला बाई ठेवायची हे तुझ्या अजूनही डोक्यातच आहे ना, काय एवढी घाई करतेस? अस्मिता ताई, असं नाही वाटत तुला घाई करतेस. अस्मिता म्हणते, नाही अरे अश्विन, काय होतं ऑफिसमध्ये ना, मला चयनच पडत नाही. सायली पण आजकाल घरात नसते, तिच्या कामात ती बिझी असते. स्मिथला सांभाळायची जबाबदारी मम्मावर आहे ना, तिला जमेल असं वाटत रे. अश्विन म्हणतो, अग अस्मिता ताई, तिने सांभाळ आपल्या तिघांना एकटीने. अस्मिता म्हणते, अरे अश्विन, ते तिला त्या वयात जमले, ते या वयात जमेल कशावरून? अश्विन म्हणतो, अस्मिता ताई, मम्मा गोलूला छान सांभाळते. अस्मिता म्हणते, मला एवढंच वाटतं की स्मिथला सांभाळायला ना सतत कोणीतरी घरात पाहिजे, म्हणजे माझं टेन्शन कमी होईल. अश्विन म्हणतो, तुला एक सांगू का मी? अस्मिता ताई, एक डॉक्टर म्हणून मलाही हेच वाटतं की मूल त्याच्या आजीकडे किंवा आईकडेच असायला हवं. आताही अस्मिता म्हणते, अरे अश्विन, मला शक्य झालं असतं ना तर मी थांबलेच असते रे घरी, पण मला जॉब करणं कंपल्सरी आहे रे, आणि म्हणूनच मला मम्मावर हा भार नाही टाकायचा. अश्विन म्हणतो, अगं अस्मिताई, तू उगाचच एवढा विचार करतेस. तू एक काम कर, तू मम्माला थोडासा वेळ दे आणि स्वतःला वेळ दे, होईल सगळं ठीक. अस्मिता म्हणते, तुला वाटतं असं ठीक होईल? अश्विन म्हणतो, नक्की सगळं ठीक होईल. तू कॉफी घे बघा मंडळी, आता माझं असं म्हणणं आहे, कल्पनाताईंच्या मदतीला विमल असते ना, एवढं अस्मिताला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. असो आता प्रियाचा प्लन एक्झिक्यूट होताना दाखवलाय त्यांनी आज. मंडळी, या सीनमध्ये आपण बघतोय प्रिया या माणसाला म्हणत असते, शिंदे, तुला जमल ना इन्स्पेक्टर असल्याचं नाटक करणं? त्यावर हा माणूस म्हणतो, हो जमेल ना. अरे माझा खिसा गरम करा, मला भिकारी असल्याच सुद्धा नाटक करता येईल. आता नागराज म्हणतो, गप यार प्रिया, काय हे जास्तीच शहाणपणा करतोय, हा ओव्हर स्मार्ट माणूस आहे. ही असली माणसं आपण आश्रमात पाठवणार आहोत का? हा सचिन कोणालाही घेऊन येतो, अरे खाऊ आहे काप. रिया, अर्जुन समोर अशी माणस पाठवण म्हणजे? प्रिया म्हणते, मग तुमच्या त्या इन्स्पेक्टर धुमाळला आपण बोलवलं होतं ना, काय झालं? त्याला पैसे चारायचा प्रयत्न केला होता ना आपण, काय झालं? सचिन म्हणतो, नागराज अंकल आयत्या वेळेला त्या धुमाळने हात वर केले, विसरलात का? तो काय बोलला आठवत ना तुम्हाला? आता इथे धुमाळचा सीन दाखवलाय. नागराजने पेदलेला इन्स्पेक्टर होता ना, त्याने स्पष्ट यांना नकार दिला. या सीनमध्ये असं दाखवल त्यांनी धुमाळ म्हणत असो, माफ करा मला साहेब, माझ्याकडून हे होणार नाही.
तुमचं काम केलं, मी तर माझं नकनकरी जाईल नाही. तुम्ही जे काही करताय ते सोपं नाहीये, माझ्यावर केस होऊ शकते. नागराज म्हणतो, काय बोलतोय धुमाळ, तुला कशाला बोलावल इथे. सचिन म्हणतो, काय रे धुमाळ, तू तर म्हणाला होतास आम्ही जे काम सांगू ते करशील म्हणून. त्यावर हे धुमाळ म्हणतात, हो मला वाटलं होतं तुम्हाला फक्त खोटा FIR बनवायचा आहे. तुम्ही जो काही सापळा रस्ता आहे ना, या सगळ्या सापळ्यात तुम्हाला साथ देणं मला शक्य नाहीये. मी माझ्या वर्दीशी बेईमानी करणार नाही, मला जाऊ द्या. प्रिया त्याला म्हणते, तू आमचं काम केल्यावर तू मालामाल होशील हे माहिती आहे ना ते. धुमाळ म्हणतात, हो मला सगळं माहिती आहे, पण मी माझ्या वर्दीशी आता बेमानी नाही करू शकणार. आणि तुम्ही शहाणे असाल तर हा असला प्लन करू नका. प्रिया आता ओरडून म्हणते, चले जास्ती आगोपणा करायचा नाही, आम्हाला शानपणा शिकवायचा नाही आणि थोबाड बंद ठेवायचं. या प्लनबद्दल कोणाला काही सांगायचं नाही. धुमाळ म्हणतो, नाही सांगणार, मी कोणाला काही सांगणार नाही. प्लीज मला जाऊ द्या, प्लीज प्लीज जाऊ द्या मॅडम. असं म्हणून तो प्रियाच्या पाया पडत असतो. प्रिया त्याची कॉलर धरते. नागराज त्याला म्हणतो, याला म्हणतात भरोशाच्या म्हशीला टोंडगा तुझा. भरोशाच नाव मी यांना सांगित होता आणि आता तूच टांग देतोय. त्यावेळेला तुला काही वाटतं का धुमाळ? तो धुमाळ म्हणतो, माफ करा मला नागरासाहेब. प्रिया म्हणते, ठीक आहे, तसंही तू तुझ्या मनाविरुद्ध काम नाही करू शकणार ना, कारण अर्जुन सायली समोर बोलायला जो कॉन्फिडन्स लागतो ना, तो तुझ्यात नाहीये. जा निघ. हा प्लन जर बाहेर कुठे कोणाला सांगितलंस ना तर खानदान संपेल. मी तुझं. अरे प्रिया काय डॉन समजते काय स्वतःला? हिचा कॉन्फिडन्स जरा जास्तीच वाढला असं नाही वाटत प्रेक्षकांनो? प्रिया त्याला म्हणते, कशी मी ऑलरेडी जेलमध्ये असल, यामुळे मला काही शिक्षेची भीती वाटत नाही. तो धुमाळ म्हणतो, नाही मी कोणाला काही सांगणार नाही, मला सोडा. प्रियेला म्हणते, चल निघ. तर अशा पद्धतीने नागराजने आणलेल्या इन्स्पेक्टरने यांना टांग दिली होती. असो, आता हा सीन त्यांनी इथे रिमेंबर करून दिला. सचिन म्हणतो, बघा नागराज अंकल हा कसला माणूस सुचवला तुम्ही. नागराज म्हणतो, अरे आता पण याने जर आपला प्लॅन बाहेर सांगितला कोणाला तर आपण काय करणार आहोत? प्रिया म्हणते, याला अडकवण्यात काही पॉइंट नव्हता. अरे याला जर अर्जुन साहिली समोर उभा केला असता आणि तिथे घाबरत घाबरत बोलला असता ना, तो तर तिथेच पकडला गेला असता. सचिन म्हणतो, पण आता काय करणार आहोत आपण? कॅन्सल करायचा का प्लॅन? त्यावर नागराज म्हणतो, कॅन्सल करा प्लॅन. प्रियाचा हा प्लॅन वर्क होऊ शकत नाही. प्रिया म्हणते, नाही हा प्लॅन कॅन्सल होणार नाहीये, काही झालं तरी प्लॅन कॅन्सल होणार नाहीये. सचिन म्हणतो, मग काय करायचं? प्रिया म्हणते, सचिन असा एखादा माणूस उभा कर जो चांगली ऍक्टिंग करत असेल, त्याला आपण अर्जुन सायली समोर उभा करू. त्यावर नागरा म्हणतो, प्रिया डोक फिरल का? तुझं काय बोलतेस तू? प्रिया म्हणते, दुसरा मार्ग नाही, आपल्याकडे पोलीस असल्याशिवाय आपलं काम होणार नाहीये. सचिन म्हणतो, प्रिया पण आयत्या वेळेला असा माणूस उभा करणं म्हणजे त्याची खूप तयारी करून घ्यावी लागेल. प्रिया म्हणते, मी त्या माणसाची सगळी तयारी करून घेईल, काही झालं तरी आपला प्लॅन सक्सेसफुल होणार म्हणजे होणार. प्रियाजी दिलाच पेटलेली आहे, काही झालं तरी तिला सायलीला सुखात बघायचं नाहीये. आणि मंडळी, माझं असं म्हणणं आहे की प्रियाचा हा जे काही XYZ प्लन आहे ना, हा शेवटचा असावा. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. काही म्हणा मंडळी. प्रोमो त्यांनी फार जबरदस्त टाकलाय, तुम्ही बघितला का प्रोमो? मला प्लीज कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला काय वाटतं त्या बाबतीत ते आपल्या दुसऱ्या चॅनलवर मी तुम्हाला त्याच्या प्रोमो रिव्ह्यू देणारच आहे. आता बघा, प्रियाने ठरवले काही झालं तरी सायलीला अडकवायचं म्हणजे अडकवायचंच. तो सीन झाल्यानंतर हा नागराज म्हणतो, ठीक आहे. तो धुमाळ पलटला तरी या शिंदेला पाठवायचं का तिकडे? हा खोटा इन्स्पेक्टर म्हणून अर्जुनच्या समोर गेला ना तर पकडला जाईल लगेच. प्रिया म्हणते, नाही पकडले जाणार, ही जबाबदारी माझी, मला चांगलाच अंदाज आहे.
या दोघांना काय काय विचारलं जाईल. मी या दोघांना असं तयार करेल ना की अर्जुन सायली ओळखू शकणार नाही. यांना प्रियाने ठरवले आणि आज ते दोघंजण तिथे आलेले पण दाखवलेत सायली. आता सकाळी सकाळी या काय गौरीला जेव घालत असते आणि या बाकीच्या मुलांशी गप्पा मारत असते. सायली म्हणते, मधू भाऊ आता मी जरा घरी जाऊन येते. आता मानसी म्हणते, अग सायली ताई तू घरी गेल. ही रडायला लागली तर सायली म्हणते, अरे बेटा तू आहेस ना, तोपर्यंत मला घरी तर जायला हवं की नाही. तूच लक्ष दे गौरीकडे. आता ती इतकी गोड बोलते ना प्रेक्षकांनो. ती छोटी ती सायलीला म्हणते, तू चाणार आता बोबड बोलते. सायली म्हणते, हो ना बेटा घरी जावं लागेल ना, माझे घरचे वाट बघत असशील ना तू. तोपर्यंत मानसी ताई सोबत खेळ. तेवढ्यात अर्जुन आलाय. बर का या सगळ्या मुलांसाठी फुगे आईस्क्रीम काय घेऊन आलाय तो. सायली म्हणते, अग बाई तुम्ही आलात, मी येतच होते घरी. त्यावर कुसुम म्हणते, त्यांच्या लाडक्या बायकोला. कुसुम म्हणते, त्यांच्या लाडक्या बायकोला गाडी घेऊन आले असतील बाई, ते घरीच घेऊन जायला. अर्जुन म्हणतो, नाही मी काय सायलीला भेटायला नाही आलो, मी या सगळ्या मुलांसाठी खाऊ आणलाय. बघा काय आणलंय. आता सगळी मुलं तो बॉक्स घेतात, बघायला लागतात काय आणलंय. अर्जुन दादाने खुश असतात. बर काही पोरं आता ते काका म्हणतात, अरे वाह जावई बापू काय आणलंय. तुम्ही सगळं दुकानच उचलले की. अर्जुन म्हणतो, काय घ्यावं पोरांसाठी कळेना. जे समजलं ते आणलं उचलून. गौरी नाता त्या मुलीच्या हाताकडे बघत असते. तिच्या हातात असतं आईस्क्रीमच्या कोण. आता गौरी सत्त बघत असते. सायली म्हणते, तुला हव्य का ते घेना घे. मग गौरीने आईस्क्रीमच्या कोण घेतलाय आणि आईस्क्रीम खाते. आता बघा सगळी पोरं खुश असतात. सायली आता हळूच अर्जुनला म्हणते, काय हो मी काय तुम्हाला फोन केला नव्हता घ्यायला या म्हणून, तरी ही आलात. अर्जुन म्हणतो, काय करणार मला झोपच नव्हती लागत ना, एकटा होतो ना, मग झोपच नाही लागली. पहाटेच उठून बसलो बघा आणि तुला घ्यायला आलो लगेच. सायली म्हणते, बायको घरी नसली की तुम्हाला करमत नाही ना. अर्जुन म्हणतो, बायकोशिवाय मी नाही राहू शकत ना. एक मिनिट काय करणार. सायली म्हणते, बरं चला आपण घरी जाऊयात आणि आईंवर नको सगळं पडायला ना, लवकर जाऊयात. सगळी आवरावरी करावी लागेल ना घरातली. अर्जुन म्हणतो, हो चालेल चल, मला पण ऑफिसला जायचं. मग सायली मधुभाऊना म्हणते, हो मधुभाऊ मी निघते. हा मग गौरी पुन्हा म्हणते, मग सायलीला, अगं सायली ताई तू जाणार, तू नको जाऊ ना. मग सायली म्हणते, बाळा मी येणार आहे ना, पर मी अशी जाते आणि अशी येते. श्वेता म्हणते, सायली ताई तुम्ही जाऊन या, मी भरवते तिला. श्वेता आता गौरी जवळ बसते. सायली अर्जुन आता निघाले बर का. मधुभाऊ म्हणतात, सू बाळा तिची काळजी नको करू ब्र, अगं ती रुळेल आता हळूहळू सगळ्यांमध्ये. मग सायलीने निरोप घेतलाय. कुसुमताई येते. अर्जुन सायली घरी जायला निघतात बर का मंडळी. आणि लगेच त्यांना आश्रमात यावं पण लागतं, कारण प्रियाने तिची ती सो कॉल जी माणस आहेत ना, जी तिने ट्रेन केली आहे, ती पाठवली बर का. रमात मला असं वाटलं जरा जास्तीच घाई झाली, पण त्याच्या ती जी मुलगी आहे ना सोनल, ती पुण्याला राहत होती. त्या मुलीला ते उचलणार आहे बर का प्रेक्षकांनो. आणि सायलीला ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये अडकवणार आहेत. प्रोमो जबरदस्त असं दाखवलं आहे. हे मी तुम्हाला मुद्दाम तीनदा सांगते. तर सायली आता घरी पोहोचलेली असते बघा आणि म्हणत असते, खरंच तुम्ही काय आणलं ना पोरांसाठी. खुश झाली होती पोर. अहो मला वाटलंच नव्हतं सकाळी सकाळी तुम्ही याल आणि मुलांसाठी एवढा खाऊ आणाल. आता तेवढ्यात सायलीला लगेच श्वेताचा फोन आलाय. सायलीम हणते, हो पोल श्वेता काय असं म्हणते. आणि सायलीचे असे घाबरण्याचे एक्सप्रेशन्स दाखवलेत. आणि लगेच इकडे आश्रमामध्ये तो खोटा इन्स्पेक्टर म्हणजे इन्स्पेक्टर शिंदे म्हणून आलाय बर का, जो प्रियाने पाठवलेला माणूस आहे. आणि त्याच्यासोबत सोनलचा सो कॉल्ड काका आलाय. म्हणजे तो काका नाहीये पण तो काका बनून आला. आता हे सगळं फसवण्यासाठी चालू आहे. या मुलीला
आता ते शिंदे म्हणतात, पाटील तुम्हाला ही कुठे सापडली हो मुलगी? मधुभाऊ म्हणतात, मला नाही सापडली हो, ही आमच्या काकांसोबत आली आमच्या घरी. मग ते काका म्हणतात, ही मुलगी नाही, मुलगी मार्केटमधल्या मंदिराजवळ राहते आणि तिथल्या पुजायाने सांगितलं होतं हिला की आसरा मिळेल इथे, म्हणून मी तिला इथे घेऊन आलो. मग तो माणूस प्रश्न विचारायला लागतो, बर का मला सांगा, तू 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 मला ओळखलस का बेटा? सोनाला म्हणत असतो तो माणूस, अग मी तुझा काका. श्वेता म्हणते, मी सायली ताईला फोन केलाय, ती येतच असेल. मधुभाऊ मग या दोघांना म्हणतात की अहो माझे लेक जावई येतात. बर का, माझे जावई ॲडव्होकेट आहे, ते येईपर्यंत जरा थांबूयात आपण, म्हणून मी घेऊन आलोय इन्स्पेक्टरांना. माझ्या प्राचीला प्लीज पाठवा ब्र माझ्यासोबत घरी. मधुभाऊ म्हणतात, थांबा जरा, मी असा निर्णय नाही घेऊ शकत, माझे जावाई बापू येतात, त्यांच्यासमोर जे व्हायचं ते होऊ द्या. तेवढ्यात आता अर्जुन सायली आलेत. बर का, मग मधुभाऊ सांगतात की बघा जावई बापू हे आले आपल्या सोनलला घ्यायला. मधुभाऊ आता त्यांची ओळख करून देतात, अर्जुन सायलीची, त्या इन्स्पेक्टरशी आणि त्या काकाशी. आणि मग मधुभाऊ अर्जुनला म्हणतात, जावाई बापू आता हे. मग लगेच तो माणूस म्हणतो, मी सुरेश कदम, मी प्राचीचा काका आहे. बर का, आता सायली म्हणते, कोण प्राची? मग ती सोनल म्हणते, सायली ताई हे काका म्हणतात की माझं खरं नाव प्राची आहे, मला माझ्या लहानपणीच काही आठवत नाही. सायली ताई पण हे म्हणताय की मला हे घेऊन जायला आले ते? सायली म्हणते, नको बेटा, काळजी नको करू सोनल, आम्ही आहोत ना इथे. श्वेता, गौरी कुठे? श्वेता म्हणते, अग ताई ती झोपली आहे, ती उठेलच. सायली श्वेताला सांगते, तू ना गौरी जवळ बस, तिने पोलिसांना बघितलं ना तर घाबरेल. श्वेताने आता खोटो काढलेत. बर का, कोणी काढले ते कळलं नाही, पण कोणीतरी खोटो काढतंय बर यांच मागून. आता श्वेता तिथून निघून जाते. मगर जून म्हणतो, मिस्टर सुरेश कदम का? तुम्ही म्हणताय की तुम्ही सोनलचे सखे काका आहात? तो माणूस म्हणतो, हो, आम्ही आमच्या प्राचीला ना खूप वर्षापासून शोधतोय, ती हरवली तेव्हा आम्ही पोलीस कंप्लेंट सुद्धा केली होती. काल एका इन्स्पेक्टरचा फोन आला होता की तुमची पुतणी सापडली, मी इकडे धावत आलो. त्यामुळेच अर्जुन म्हणतो, तुम्ही जे सांगताय त्यावर विश्वास ठेवून आम्ही सोनला तुमच्यासोबत पाठवू नाही शकत. त्यावर आता हा खोटा काका म्हणतो, विश्वासन बसण्यासारख काय या साहेब? तुम्ही सांगा, मी कोणाची शपथ घेऊ? अहो माझा भाऊ आजारी हो, खूप वर शापासन तो सतत प्राचीच नाव घेत असतो. त्याची लेक त्याच्या समोर नसली तर त्याचा आजारपण वाढेल. प्लीज आमच्या प्राचीला आमच्यासोबत पाठवून द्या. अर्जुन म्हणतो, हे बघा, हे सगळं एवढं सोपं नाहीये, तुम्हाला आता मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर द्यावी. श्वेता तिथे पुन्हा येऊन उभी राहिली आहे. बर का मंडळी, आता अर्जुनने त्याची चांगली कसून चौकशी केली आहे. आता इथे मध्ये एक सीन दाखवलाय, त्यांनी या खोट्या काकाची प्रियाने चांगली रंगीत तालीम घेतली होती. बर का, याला आधीच सांगितलं होत प्रियाने की अर्जुन त्याला काय काय प्रश्न विचारू शकतो. प्रिया आता या माणसाला सांगताना दाखवली. इथे या सीनमध्ये तुमची मुलगी म्हणजे तुमची पुतणी कोणत्या साली हरवली, आता हा माणूस आठवून सांगत असतो. 2000 प्रिया ओरडते त्याच्यामध्ये, अस करू नकोस, 2008 साली हरवली ती प्राची. ती सोनल, कळलं का तुला? ती सोनल कुठे हरवली? तो उत्तर देतो माणूस, गावाच्या जत्रेमध्ये. प्रिया म्हणते, कधी जत्रा होती, काय होती, कोणत्या साली होती? तिने असे सगळे प्रश्न या माणसाला विचारले बर का, आणि सगळ्या प्रश्नांची रंगीत तालीम तिने घेऊन ठेवलेली होती. या माणस आता त्या माणसाला ते सगळं आठवतं. आणि सायली त्याला विचारते, तुमचं नाव काय म्हणालात? आता हा जसं प्रियाने वधवून घेतलं तसं सगळं अगदी व्यवस्थित सांगतो, न अडखळता. तो म्हणतो, माझं नाव सुरेश कदम, माझे भाऊ रमेश कदम आणि सुनीता कदम हे प्राचीचे आई वडील. बर का, मग अर्जुनने प्रश्न विचारलं, तुमचं गाव कुठलं? तो माणूस म्हणतो, वडगाव. मग लहान असता अताना कशी काय ही हरवली ते सांगा. मग तो माणूस म्हणतो की लहान ही प्राची लहान असताना
आमच्या गावी जत्रा होती देवीची आणि अचानक आग लागली होती जत्रेमध्ये आणि हिच्या हात सुटला. आमच्याकड अर्जुनने अगदी कसून चौकशी केली आहे बर का या माणसाची आणि आता तो सोशल मीडियावर सर्च करतो की खरंच त्या गावाला त्या साली आग लागली होती का आणि सर्च केल्यावर त्याला कळतं की खरंच आग लागली होती. त्याने सायलीला ते सांगितलं की हो सायली, हा माणूस सांगतोय ते खरं आहे. सायली म्हणते आग लागली होती एवढी मोठी त्या गावाला. तेव्हा तुम्ही एवढ्या छोट्या मुलीचा हात कसा काय सोडला होता बरं? तुमची ताटातूट झाली कशी? तुम्ही नंतर शोध नाही घेतला का तुमच्या भाचीचा पुतणीचा? सायली आता बारीक प्रश्न विचारते. तुमची ताटातूट झाली होती तेव्हा हिने कोणत या कलरचा ड्रेस घातला होता? अर्जुन पण म्हणतो अर्जुन त्याला विचारतो काही बर्थ मारत आहे का हिच्या अंगावर? मग आता प्रियाचा सीन पुन्हा मध्ये दाखवलाय. थोडंसं सांगताना गडबड होते बर का प्रेक्षकांनो, कारण आज ना डायलॉग भरपूर होते मालिकेत. आता तो जो खोटा काका आहे तो प्रिया याला सगळं सांगत असतो. उत्तर पुन्हा या सीनमध्ये दाखवले प्राचीच्या आईने तिचा हात घट्ट पकडला होता. आग लागल्यानंतर पळापळ सुरू झाली. आग लागल्यानंतर सगळे जीव वाचवायला सुरुवात करत होते. स्वतःच्या प्राचीच्या आईला कळलंच नाही तिचा हात कसा सुटला ते. आम्ही पण जीव वाचवत होतो. सिलेंडरचा स्फोट झाला. एका सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर आणखीन एक सिलेंडर, एका मागून एक आणखीन सिलेंडर फुटले आणि सगळ्या माणसांना तिथून बाहेर काढण्यात आलं होतं. आम्ही म्हटलो होतो तिथे आमच्या प्राचीला सापडा पण ती सापडली नाही आम्हाला. तिने त्यावेळेला कलरफुल ड्रेस घातला होता. खोटो आहे ना माझ्याकडे? प्रिया म्हणते बाबा मला नको दाखवू ते खोटो. तू नीट जपून ठेव. मला सांग तिच्या अंगावर जन्मखून आहे का? तो माणूस म्हणतो जन्मखून नाही पण प्राची 2 वर्षाची असताना आम्ही फटाके फोडत होतो ना तेव्हा एक फटाका तिच्या मानेवर फुटला तेव्हा भाजला होत. तिला त्याचा व्रण आहे तिच्या मानेवर. आता सेम टू सेम उत्तर त्याने अर्जुनला दिल बर का? अर्जुन आता विचारतो आहे का सोनलला असा मार? सायली म्हणते हो भाजल्याचा व्रण आहे तिच्या मानेवर. मग बघा मंडळी, सायली म्हणते सोनल तो व्रण दाखवतेस का तुझ्या मानेवरच्या? मग सायलीला व्रण दाखवलाय सोनलने बर का आणि तो अर्जुनने पण बघितला अस मानेवरच आहे तिच्या समोरच. आता मंडळी हा एपिसोड त्यांनी इथेच संपवला पण आता पुढचा प्रोमो बघा. हा काका जिद्दीलाच पेटलेला असतो. माझ्या पुतणीला माझ्यासोबत पाठवा पण सायलीच मन काही धजावत नसत. त्या मुलीला पाठवण्यासाठी अर्जुन म्हणत असतो सायली, चैतन्याने आणि सावनने सगळे पेपर रिचेक केलेत. यांच्याकडे बरोबर सगळे डॉक्युमेंट्स आहेत. सायली म्हणते थांबा ना हो, मला असं वाटते आपण जरा जास्तीच घाई करतोय. इकडे प्रिया तर राकेश सगळा दाबत असते आणि म्हणत असते काही झालं तरी माझा हा प्लन वर्क व्हायलाच हवा. मी खूप मेहनत घेतली आहे यासाठी. आणि हा प्रोमो इथे मंडळी मला तर असं वाटत की प्रियाचा जो प्लन आहे ना तो खूप वीक आहे. फक्त सायलीला मनस्ताप देण्यासाठी, तिला त्रास देण्यासाठी प्रिया हे सगळं करतीये. कारण अर्जुन तर सायलीला अलगदपणे सोडवेलच. पण आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.